नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे इतिहासाचे परीक्षेत नेहमी येणारे प्रश्न. तिसरा व्हिडिओ आहे हा. याआधी 2 व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसाल तर ते व्हिडिओ पण नक्की बघून घ्या. यामध्ये टॉप 50 क्वेश्चन आपण पाहणार आहे. सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत, जे की परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कधी झाली होती? 8 ऑगस्ट 1945, 8 ऑगस्ट 1942, 15 ऑगस्ट 1945 का 1 ऑगस्ट 1945? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 8 ऑगस्ट 1945. पुढचा प्रश्न आहे, करेंगे या मरेंगे ची घोषणा कोणी दिली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव कोणी केला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वासुदेव बळवंत फडके. पुढचा प्रश्न आहे, विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना कुठे केली होती? नाशिक, रायगड, पुणे का मुंबई? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, नाशिक. पुढचा प्रश्न आहे, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1904, 1905, 1909 का 1910? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, 1904. पुढचा प्रश्न आहे, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न आहे, नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याला कोणी ठार केले होते? वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, अनंत लक्ष्मण कान्हेरे का चाफेकर बंधू? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, अनंत लक्ष्मण कान्हेरे. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कुठे कार्यरत होती? बिहार, मद्रास, उत्तर प्रदेश का बंगाल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बंगाल. पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीच्या कोणत्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली होती? खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी, अरविंद घोष व खुदीराम बोस, प्रफुल्ल चाकी व बारिंद्र कुमार घोष का अरविंद घोष व बारिंद्र कुमार घोष? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य कोणी केले होते? अरविंद घोष, रासबिहारी बोस, प्रफुल्ल चाकी का मदनलाल धिंगरा? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, रासबिहारी बोस. पुढचा प्रश्न आहे, कुका आंदोलन कोठे करण्यात आलं होतं? महाराष्ट्र, बंगाल, पंजाब का बिहार? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, पंजाब. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय किसान समितीची स्थापना कोठे झाली? दिल्ली, मुंबई, लखनौ, कोलकाता का लखनौ?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लखनौ. पुढचा प्रश्न आहे व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1978 मध्ये कोणी अंमलात आणला होता? लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड मिंटो का लॉर्ड कर्झन? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेला भारताचे सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित झाली होती? 1 नोव्हेंबर 1857, 1 नोव्हेंबर 1858, 1 नोव्हेंबर 1859 का 1 नोव्हेंबर 1860? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 1 नोव्हेंबर 1859. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1858. पुढचा प्रश्न आहे 1865 मध्ये सुरू झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण होते? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 ऑर्थर क्रॉफर्ड. पुढचा प्रश्न आहे भारतात तारयंत्र सेवा कोणाच्या काळात सुरू झाली होती? लॉर्ड विलियम बेंटिक, लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलस्ली का लॉर्ड डलहौसी? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे तैनाती फौज पद्धती खालीलपैकी कोणी सुरू केली होती? लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड रिपन, लॉर्ड मिंटो का लॉर्ड डलहौसी? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 लॉर्ड वेलस्ली. पुढचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड रिपन, लॉर्ड हार्डिंग का लॉर्ड कर्झन? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा गांधी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी का रवींद्रनाथ टागोर? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे कैसर ए हिंद ही पदवी सर्वप्रथम कोणत्या महिलेला देण्यात आली होती? सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले, अवंतिका गोखले का पंडिता रमाबाई? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न आहे दुसरी जैन संगीती खालीलपैकी कुठे आयोजित करण्यात आली होती? गुजरात, पाटलीपुत्र, वैशाली का जम्मू काश्मीर? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 गुजरात. पुढचा प्रश्न जैन धर्मात एकूण तीर्थंकरांची संख्या किती आहे? 22 तीर्थंकर, 28 तीर्थंकर, 12 तीर्थंकर का 10 तीर्थंकर? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं तर जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर आहेत. इथं ऑप्शन थोडे चुकलेले आहेत, 24 असणार आहे इथं. पुढचा प्रश्न आहे भगवान महावीर यांच्या आईचे नाव काय होते? महामाया, यशोदा, त्रिशला का प्रियदर्शनी? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 त्रिशला. पुढचा प्रश्न आहे भगवान महावीर यांच्या पत्नीचे नाव काय होते? महामाया, प्रियदर्शनी, त्रिशला का यशोदा?
योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 यशोदा. पुढचा प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 563 इसवी सन पूर्व. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अशोकच्या प्रमुख शिलालेखांची एकूण संख्या किती आहे? 12 शिलालेख, 14 शिलालेख, 18 शिलालेख का 20 शिलालेख? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 14 शिलालेख. पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न आहे, प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर प्रभाकर हे मासिक सुरू केले होते भाऊ महाजन यांनी. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमधील घोड्यांचे अवशेष कुठून प्राप्त झाले? बनवाली, राखीगडी, सुरकोटदा का मांडा? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 सुरकोटदा. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमधील घरे बनवताना कशाचा वापर केला जात होता? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 विटा. पुढचा प्रश्न आहे, 712 इसवी सनला सिंधवरील अरब आक्रमणाच्या वेळी तिथला शासक कोण होता? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 दाहिर. पुढचा प्रश्न आहे, भारतात जजिया कर लावणारा पहिला शासक कोण होता? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 मुहम्मद बिन कासिम. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली शहराची स्थापना कोणी केली होती? तर दिल्ली शहराची स्थापना केली होती तोमर. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, विजयस्तंभाची निर्मिती कोणत्या शासकाने केली होती? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं राणा कुंभा. विजयस्तंभाची निर्मिती केली होती राणा कुंभाने. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीराज रासो हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 चंदवरदाई. पुढचा प्रश्न आहे, चंदेल राजवंशाची राजधानी खालीलपैकी कोणती होती? तर चंदेल राजवंशाची राजधानी होती खजुराहो. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो चा नारा कधी दिला? तर सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलोचा नारा दिला 1943. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, जय हिंद चा नारा खालीलपैकी कोणी दिला होता? तर जय हिंदचा नारा दिला सुभाषचंद्र बोस. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, देशबंधू या नावाने कोणाला ओळखले जाते? तर देशबंधू या नावाने ओळखले जाते चित्तरंजन दास. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, नेताजी या नावाने कोणाला ओळखले जाते?
तर नेताजी या नावाने ओळखले जाते सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, गुरुदेव या नावाने कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, असहकार चळवळ स्थगित करण्याचे कारण खालीलपैकी कोणते? तर असहकार चळवळ स्थगित करण्याचे कारण आहे चौरी चौरामधील हिंसक घटनेमुळे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ब्रिटिश अधिकारी सँडर्सची हत्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याअंतर्गत खटल्याशिवाय आणि दोष सिद्ध न होता न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला तुरुंगात टाकण्याचा अधिकार सरकारला दिला? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, रॉलेट अधिनियम 1919. पुढचा प्रश्न आहे, गांधी-इर्विन करार कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, खिलाफत आंदोलन. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, लॉर्ड माउंटबॅटन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने भारतात संघराज्य रचना प्रस्तुत केली? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, 1935चा अधिनियम. 1935च्या अधिनियमाने भारतात संघराज्य रचना प्रस्तुत केली. पुढचा प्रश्न आहे, काकोरी ट्रेन कांडातील मुख्य सूत्रधार खालीलपैकी कोण होते? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, रामप्रसाद बिस्मिल. तर हे होते इतिहासाचे महत्त्वाचे 50 प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.